हा मोर्चा नाईक साहेबांच्या पुतळ्यावर कलेक्टर ऑफिस इथे होणार आहे। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी पुण्यात सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलनाचा समारोप होऊन निवेदन सादर करण्यात आले। हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची आदिवासी म्हणून नोंद आहे, त्यामुळे समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे अशी जोरदार मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट रमेश राठोड यांनी दिला। समस्त बंजारा समाजा वतीने आलेल्या प्रत्येक माझ्या बंधू भगिनींचा नागरिकांचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। सदरचा जो मोर्चा आहे आमच्या बंजारा समाजाला एसटीचा आरक्षण मध्ये समावेश करण्यात यावे, कारण का आम्ही एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये जे काही 5 क्रायटेरिया आहे ते क्रायटेरिया फुलफिल करतो, त्यामुळे आमच्या समाजाला हे एसटीचं आरक्षण मिळालंच पाहिजे। जय शिवलाल। आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एक ठिणगी पेटली। जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एसटी आरक्षणाचा प्रश्न आमचा प्रलंबित होता, त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली, ते पण 1,36,000 त्या काळाची। म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं, मराठवाड्यातनं, खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे। आणि आज पुण्याचा बांधव, माझा तेलंगणाचा बांधव, माझा आंध्राचा बांधव, माझा विदर्भाचा मराठा बांधव सगळे इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो। चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला। आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या। कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे। काय म्हणले साहेब तुम्हाला? कलेक्टर सर काय म्हणाले? आमचे लीगल ॲडवायझर पवार साहेब आणि ॲडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळं व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं। 15-20 मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं। पुढचं बोल काय असेल तुमचं? हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल, तुम्ही ते शूट पण केले असाल, अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय। हे आग लागलेली आहे, एक ह्याच्यावर झापटं मारून चालणार नाहीये। एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे, आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा, कारण तुम्ही एकाला एक आणि एकाला एक करू शकत नाही। अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच, पण आम्ही असे डोंगरात दर्यात राहणारा समाज आहे। आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला कळणार नाही, त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही। त्यापासून चालू आहे। अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत, सुप्रीम कोर्टापुढे। जसं काय रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत, तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत। तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे हैदराबादचा फक्त मराठा समाजाला, तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू पडण्याचा आमचा प्रश्न सुटतोय। त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे। एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे। त्याच्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि कलेक्टर साहेबांनी सांगितले की तुमचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल। पुढचं बोल काय असेल? आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे। आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे, पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेतात ते आम्हाला कळेल। आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलवू। तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू। मुख्य मागण्या काय तुमच्या? आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एसटी मध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे, एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा एसटी मध्ये घेण्यात यावा, ही आमची मागणी आहे। जो समाज आहे सर, पुणे शहर व पुणे जिल्हा याच्याकडनं आलेला आहे आणि प्रत्येक कान्याकोपऱ्यात हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंती करत आहे, तेव्हा देखील भटकंती करत होता। आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा 78 वर्ष पूर्ण झाले आणि प्रजासत्ताक होऊन देखील 75 वर्ष पूर्ण झाले, देखील आमच्या समाजाची आजपर्यंत भटकंतीच थांबलेली नाहीये। जर भटकंती थांबवायचं असेल आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एसटीचं आरक्षण द्यायला पाहिजे। ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी इथं आणलेला आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं, जर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील, मग हैदराबाद आणि निजामशाहीचं गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एसटीचं आरक्षण।
कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी, डिप्रेट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं, राज्यघटनेनंतर ना सुद्धा एसटी मध्ये कोण कोण आहे शिफारसी द्यायला पाठवलं होतं. महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एसटी मध्ये होताच आणि आज पण आहेच. आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एसटी मध्येच आहे आणि एसटीचं आमचं आरक्षण आमचा हक्काचं आहे आणि तो संविधानिक हक्क आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. तर एसटीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होईल, शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधित्व वाढेल, नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्या समाजाचा आत्मसन्मान वाढेल. जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरीने येऊ. जर समाज बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावं लागतो, हे राज्यघटना सांगते. 382 याचा ॲडव्होकेट म्हणून 100% माझं मागणी योग्य आहे. कारण का ह्याचा प्रोसेस आहे. प्रोसेस राज्य शासनाने प्रस्ताव हा RGI कडे पाठवावा लागतो. RGIचा प्रस्ताव हा NCST कडे पण नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल ह्याच्याकडे पाठवावा लागतो. दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपतीमध्ये मंजूर केलं तर ते गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर सन 1965 भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बा जो समाज हे 5 क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आता 5 क्रायटेरिया कुठलं होतं? पहिला आहे भौगोलिक वेगळेपण, दुसरा आहे सांस्कृतिक, तिसरा आहे की लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि 5वा आहे की हा समाजापासून थोडासा वेगळा राहतो, म्हणजे समाज तो अजून मिक्सअप झालेला नाहीये. अशी त्याच्यात 5 क्रायटेरिया होत्या. ते 5 क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. तर आता मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं रोष व्यक्त करण्यात आहे, नेमकं काय कारण आहे? आता रोष व्यक्त करणं, जर कोणीतरी एखादं मागणं मागलं त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं, त्याला देतो. मग आमच्यासारख्या लोकांचं काय? जो खरंच राज्यघटनेने आर्टिकल 14, 15 आणि 16चा जर त्याला विचार करायचा असेल, आर्टिकल जर 21 विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्वल टू बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ह्याचा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आहे. त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होत्या 1965 अगोदर ते आम्हाला देण्यात यावं. आमचं तर तो नैतिक अधिकार आहे. ज्याप्रमाणे मराठा समाज एकवटला होता त्यानंतर त्यांच्या मागण्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या. आत्ताच आपण मागायला सुरुवात केली आहे. आपला समाज आता एकवटला आहे. नेमका अजून किती काळ जाईल या सर्व गोष्टीला? सर आमची इच्छा आहे बघा, जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं 8 दिवसात नाही 2 दिवसात त्यांनी गॅजेट काढला, हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे. मग मला सांगा, तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल, मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या ना. प्रॉब्लेम काय? आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही देऊन प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या मला सुविधा द्या ना. राज्यात देत होते ना पहिला, तशी आदिवासी सारखी सुविधा द्या, एवढीच अपेक्षा आहे.